19 जानेवारी 2026 रोजी चारोटी ते पालघर असा तब्बल 65 किलोमीटरचा ऐतिहासिक पायी शेतकरी मोर्चा काढण्यात आला होता। वनहक्क कायद्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या वनपट्ट्यांच्या मागणीसाठी आदिवासी आणि शेतकरी बांधवांनी काढलेल्या या मोर्चाला आज ठोस यश प्राप्त झालंय। आज डहाणू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते तालुका डहाणू अंतर्गत 187 वनपट्टे प्रमाणपत्रे तसेच तालुका तलासरी अंतर्गत 15 वनपट्टे प्रमाणपत्रे अशी एकूण 202 वनपट्टे प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय। या प्रसंगी उपस्थित आदिवासी शेतकरी बांधवांना त्यांच्या जमिनीवरील हक्क अधिकृतपणे प्राप्त झाल्यानं समाधान आणि आनंद व्यक्त करण्यात आलाय। ही कारवाई म्हणजे पायी मोर्चातून मांडण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांची शासनाकडून दखल घेतल्याचा स्पष्ट पुरावा असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलंय। कार्यक्रमासाठी डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी साहेब, वन विभागाचे अधिकारी, प्रांत कार्यालयाचे अधिकारी तसेच वनपट्टेधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार विनोद निकोळे यांनी सांगितलंय की शेतकरी आणि आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढा देणं हे आमचं कर्तव्य आहे। चारोटी पालघर पायी मोर्चा हा संघर्षाचा महत्त्वाचा टप्पा होता आणि त्याचं फलित आज शेतकऱ्यांच्या हातामध्ये वनपट्टे प्रमाणपत्रांच्या रूपाने आलंय। या कार्यक्रमामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या हक्कांना बळ मिळालं असून उर्वरित प्रलंबित वनपट्ट्यांसाठीही लवकरच सकारात्मक निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। विकास समाचार न्यूजसाठी कल्पेश दळवी, डहाणू।